आता जे काय आपण बघितली चित्र आहे त्याच्यावर मी काही बोलणार नाही. तुम्हाला काही बोलायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये येऊन तुम्ही दुराळा करू शकताय. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की उडी बॅग घेऊन कुठे चाललोय मी, तर ॲक्च्युअली बॅगची हिस्ट्री सांगतो तुम्हाला. ही बॅग आपण कोविडच्या अगोदर ट्रेकिंगचे ब्लॉग करायचे म्हणून घेतलेली होती, पण नशीब असं की ते कोविड आला त्यामुळे आपल्याला काही व्हिडिओ टाकता आले नाही. आपण आता परत डेली ब्लॉग चालू केले आणि आज मी आलो यामध्ये माझा कॅमेरा सेटअप घेऊन पॉडकास्ट शूट करण्यासाठी गोल्ड जिममध्ये. आता सिच्युएशन अशी झाली आहे, माझ्याकडे कॅमेरा म्हणून कोण नाही, सगळे जे चालले जे आता ट्रायपॉडवर करणार. आणि आजचा मोस्टली पॉडकास्ट मी जिम मधला पण मल्टी अँगल घेण्याचा प्रयत्न करणार आहे. बघूया आपण काय करता येते आणि कशी टेक्नॉलॉजी वापरता येते. नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि तीच गोष्ट चांगली. सगळ्या करामती करून आम्ही तुषार सर आलेले आहे, अशी करामत केली. आता आम्ही इकडे 2 रिंग लाईट, इथे एक सेंटर कॅमेरा, तिकडे एक कॅमेरा सरांच्या चेहऱ्यावर, हा कॅमेरा माझ्या चेहऱ्यावर आणि असं एल शेप मध्ये आज प्लॅन करायला लागलोय. आणि सगळ्यात महत्वाचं मागच्या बाजूला आपल्या ब्रँडिंग दिसते गोल्ड जिमचं. आणि आज मी माझ्या कंपनीचा शर्ट घालून आलोय, विक्टर इंडिया कंपनी. नमस्कार, मी कोल्हापूर कृषी, आपले स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपल्या बरोबर पॉडकास्ट मध्ये आहेत तुषार यादव साहेब. नमस्कार सर. नमस्कार सर. सर, फॅट लॉस आणि वेट लॉस मध्ये फरक काय आणि थोडक्यात एक माझं प्रमोशन करायचं होतं. विक्टर इंडिया कंपनी ही माझी कंपनी आहे जी आहे लेबर कन्सल्टन्सी आणि कॉन्ट्रॅक्टरचं काम करते. तुमच्या कंपनीतील कामगारांच्या भविष्यासाठी आम्ही काम करतोय. त्यामध्ये PF PSI, लेबर वेलफेअर फंड, PT म्हणजे प्रोफेशनल टॅक्स आणि त्याचबरोबर सर्व प्रकारचे कंप्लायन्स आम्ही कंप्लीट करून घेतोय. याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर आमचा ईमेल ॲड्रेस खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तिथे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकताय. हे आपण असं पॉडकास्टचं शूट घेतलं ते बघितलं आणि पॉडकास्ट सिरीज आपल्या ह्या चॅनलवर चालू आहे. दर बुधवारी संध्याकाळी 5 वाजता तुम्हाला बघायला मिळणार. आता ही हातात घेऊन का चालू, कॅमेरा पण नाही आपल्याकडे अवेलेबल. तर आता सर आणि मी दोघंच एकमेकाचं शूटिंग करत ह्या ट्रायपॉड रूपी कॅमेरामॅनला यूज करणार आणि वर्कआउट करणार. तर आता कुठला मसल घ्यायचा? आता आपल्याला घ्यायचा बेंच प्रेस म्हणजे चेस्ट. ट्रायसेप. त्यामध्ये कुठले कुठले मसल अटॅच होते? त्यामध्ये आपला मेन फोकस चेस्टवर राहते, त्यानंतर ट्रायसेप ह्यामध्ये इन्व्हॉल्व होते आणि फोरआर्म आणि हे काय सेकंडरी मोर आहे. तर आता काय मारायचं? आता शोल्डर प्रेस मारायचा आहे. दमवा मारा एकदाचा मला द्या. हाय कंपाऊंड एक्सरसाइज अशीच असतात. कंपाऊंड एक्सरसाइजचा फायदा मला वाटतं यातनं फॅट बर्निंग फास्ट होत असतं. One eternity later. आता आज पण आपण शाबू खिचडीच खायली. बहुतेक घरातली मला उपवास करायला हवा लागले, त्या आठवड्यात घेऊन आली. तर भावांनो, आता असा प्रकार झाला आहे, डेली ब्लॉग पण एडिट करायचे, पॉडकास्ट पण एडिट करायचे. कारण पॉडकास्ट आपण सांगतो की बुधवारी संध्याकाळी 5 वाजता अपलोड होईल. चेस्ट वर्कआउटचा पॉडकास्ट जो आहे निम्मा एडिट झालाय, अजून निम्मा आहे. आणि उद्या सकाळचा डेली ब्लॉग जो आता तुम्ही बघायला लागला, ही व्हिडिओ सुद्धा मला एडिट करायचा आहे. म्हणजे ही टास्क एवढं सोपं नाही आहे हे बाकी एका पहिल्या दिवसात लक्षात आलं. कारण एके सरांनी सकाळी स्टोरी लावलेली होती, त्यातनं समजलं डेफिनेटली तुमच्यासाठी, स्पेशली तुमच्यासाठी मी हे टास्क कम्प्लीट करणार. काय वाटेल ते होऊ दे. आज दोन्ही व्हिडिओ एडिट मारणार, सकाळी डेली ब्लॉग पोस्ट होणार आणि संध्याकाळी पॉडकास्ट पोस्ट होणार, एवढी गॅरंटी आहे माझी. तर चला लवकरात लवकर जरा एडिटिंग कडे लक्ष देऊया, काय काय झाले बघूया. पहिल्यांदा व्हिडिओ चेक करूया. तर भावांनो, सॉरी, आता वाजल्यात 12:30. पॉडकास्ट आता एडिट करून कम्प्लीट झाला. मला ह्या व्लॉग आहे तो एडिट करायला बसणार आहे मी. सॉरी याच्यासाठी म्हटलं की रात्रीचा मी डाएट काय घेतलाय दाखवलं. तर एक पालेभाजी होती आणि आमटी वगैरे काय नव्हती. भात होता, थोडंसं दूध त्या भातामध्ये घातलेलं होतं, लोणचं थोडंसं घेतलेलं चवीला आणि पाण्याचे 2 घोट. तर तोंड सुकले, पाणी प्यायला जाऊया. दिवसभरात कमीत कमी 3-4 लिटर पाणी पिलं पाहिजे. ही आवाज ऐकू आलाय, असा आवाज सगळ्यांच्या गेमिंग लॅपटॉपचा येतोय का माझाच यायला लागला? मी याच्या अगोदर कधी ऐकलेला नाही असा आवाज. जरा प्रॉब्लेम जर असला का नाही तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा, नाही तर अवघड व्हायचं सगळं पुढचं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला तर मी कमेंट सेक्शन मध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि लोकांच्या पर्यंत शेअर करा. आपण नवीनच हा प्लॅन केलाय डेली ब्लॉगिंगचा. वेगवेगळ्या प्रकारच्या आपण त्यामध्ये कंटेंट वापरत आहे. जे खरोखर ब्लॉगर आहेत त्यांना ती गोष्ट समजायला लागली की मी कशा पद्धतीने ब्लॉग बनवा लागलो. तुम्हालाही शिकायचं असेल तर ते मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा.